कोणती स्पष्ट प्रतिक्रिया समोर आलेली नाही। विशेषतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत माध्यमांसमोर भूमिका मांडलेली नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। सुनेत्रा पवारांवर काँग्रेसने टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वरिष्ठ नेते मात्र अद्याप मौन बाळगून आहेत। त्यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया आलेली नाही आणि त्यामुळेच राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटात काही वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेतच आणि त्यातच आता खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केल्यानंतरही सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून मात्र अद्याप त्यावर कोणती प्रतिक्रिया आलेली नाही। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, सुनेत्रा पवारांवर एवढी मोठी टीका काँग्रेसकडून होते, कार्यकर्ते मोठी आक्रमक आंदोलनं करतायत, मात्र वरिष्ठ नेते शांत आहेत। काय नेमकं घडतंय राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये? वास्तविकतेत ज्यावेळेस सुनेत्रा पवारांवर टीका झालेली आज दिवसभरामध्ये हसन मुश्रीफ, दत्ता भरणे अशा कॅबिनेट मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पण दुसरीकडे मात्र प्रदेशाध्यक्ष असणारे सुनील तटकरे, तसंच राष्ट्रीय कार्याध्यक्ष असणारे प्रफुल्ल पटेल, आदिती तटकरे, तसंच इतर मंत्री यांच्याकडनं मात्र कुठल्याही सार्वजनिक याबाबतच्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर आलेल्या नाही आहेत। मग सुनेत्रा पवार हे या संपूर्ण प्रकरणामध्ये एकाकी पडले आहेत का, असा एक प्रश्न उपस्थित होतो। वास्तविकतेत पक्षाचे जर राष्ट्रीय अध्यक्ष या अशा अडचणीत आलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांच्याकडनं पहिल्यांदा काँग्रेसवर टीका होणं अपेक्षित आहे, कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडून टीका होणं अपेक्षित आहे। पण यांच्या प्रतिक्रिया का आल्या नाहीत असाच एक राजकीय वर्तुळात एनसीपी मध्ये आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। त्या पक्षागत राजकारणाचाच भाग म्हणून यांच्याकडनं प्रतिक्रिया आल्या नाहीत का, असा एक चर्चेचा विषय आता सध्या रंगलेला दिसून येतो। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोरदार आंदोलन होतं आहे। दरम्यान प्रदेश उपाध्यक्ष उदय अहिर हे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। उदय अहिरजी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून अशी गुंगीगुडी अशी टीका होते। काँग्रेस म्हणते आम्ही यावर ठामही आहोत, तुमचे कार्यकर्ते आंदोलन करतात, मात्र ज्येष्ठ नेत्यांकडून काही प्रतिक्रिया येत नाहीये, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। काय तुमच्या पक्षाची भूमिका आहे? नाही, खरं म्हणजे अशा पद्धतीची मूर्खपणाची टीका ही काँग्रेस पक्षाने करण्याची काही आवश्यकता नाही। भारतामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने विधानसभेला निवडून आल्याचा रेकॉर्ड हे सुनेत्रा वहिनींच्या नावाने आता झालेला आहे। बारामतीकर जनता एवढी हुशार जनता आहे, गेले 50-60 वर्षामध्ये आपण अनुभवतो आहोत आणि त्यांनी निवडून दिलेले हे उमेदवार आहेत। आणि अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या नेत्याच्या संदर्भामध्ये असं मूर्खपणाचं स्टेटमेंट किंवा असं ट्विट त्या ठिकाणी करणं हे मुळातच बावळटपणा आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की वहिनी काही गुंगी गुडिया वगैरे बनून राहिलेल्या नाहीत। राजकारणामध्ये योग्य वेळेला योग्य पद्धतीने आपली भूमिका मांडण्याला फार महत्व असतं, ते त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे। माझा हा प्रश्न आहे मात्र की तटकरे पटेल यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रतिक्रिया येणं अपेक्षित असताना त्यांच्याकडून मात्र मौन बाळगल्याचं दिसतं आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया हवी आहे? नाही, संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे कदाचित त्यांना या एवढ्या छोट्याशा विषयाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नसेल। त्यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे, त्यामुळे ते संसदेच्या अधिवेशनामध्ये असल्यामुळे कदाचित त्यांना या संदर्भामध्ये वेळ प्रतिक्रिया द्यायला किंवा निषेध व्यक्त करायला वेळ मिळाला नसेल। किंवा विषय जर छोटा आहे तर मग कार्यकर्ते एवढं आक्रमक आंदोलन करतायत, मग वरिष्ठ नेते गप्प काय? नाही, ते त्याच्याविषयी ते जास्त सांगू शकतील। कार्यकर्त्यांच्या भावना ह्या मुळातच नैसर्गिक भावना आहेत, ह्या अचानक आलेल्या भावना आहेत। आणि अशा पद्धतीने जर समजा आपल्या राष्ट्रीय नेत्यावर जर टीका टिप्पणी कोणी करत असेल आणि ती अगदी चुकीच्या पद्धतीने जात असेल, आम्ही लोकशाहीला मानणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारे कार्यकर्ते आहोत। ही अजितदादांची शिकवण आम्हाला आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आम्हाला आहे। त्यानुसार शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी।
तरी परंतु सुद्धा याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तटकरे साहेब असतील, पटेल साहेब असतील, हे थोडेसे वरच्या लेवलचे नेते असल्यामुळे त्यांना या ठिकाणी एवढं महत्वाचा विषय वाटत नसेल कदाचित, म्हणून त्यांनी काही याच्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही, कारण की संसदेचं अधिवेशन सुरू आहे ते जास्त महत्वाचं आहे. बरं, धन्यवाद उदयकुमारजी, एनडीटीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. दरम्यान छगन भुजबळ हे सुनेत्रा